स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा मराठीचा 13वा धडा पाड्यावरचा चहा याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर बघा, प्रश्न एक आहे, पाठाधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून वर्णन करा. तर बघा, खोपटे वसण्याचे ठिकाण. बहुतांश खोपटी ही झाडाच्या सावलीत उंच वट्यावर बसलेली असतात. खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य. कारव्या किंवा कामट्या एकमेकांना जोडून त्यांची भिंत तयार करतात. या भिंती शेणा मातीने सारवतात. या खोपट्यांना मेंढी चौकटीची लाकडे व इतर 4-6 वासे वापरलेले असतात. पावसापासून संरक्षण करण्यासाठी पेंडा किंवा पळसाची पाने घरावर घालतात. दारे, खिडक्या व छप्पर. वारली लोकांच्या घरांना एकच दार असते. कोणतेही कार्य किंवा कामट्या मोडून मोकळा भाग तयार करतात. तीच खिडकी. कामट्यांचे छप्पर असते, त्यावर गवताचा पेंडा किंवा पळसाची पाने पसरतात. दालन. घरात भिंती घालून जे भाग पडलेले असतात त्यांना दालन म्हणतात. वारल्यांच्या घराला एकच दालन असते. त्या एकाच दालनात स्वयंपाक होतो. बसण्या उठण्यासाठी तेच दालन आणि विश्रांतीसाठी झोपण्यासाठी सुद्धा तेच दालन. त्यांचे सर्व व्यवहार एकाच दालनात होतात. पाठाद्वारे खाली दिलेल्या गोष्टींचे उपयोग सांगा. माची. बांबू व कामट्यांची लहान टेबलासारखी माची केली होती. पिण्याच्या पाण्याची मडकी ठेवण्यासाठी उपयोग. लहान लहान खड्डे. कोंबड्यांना पाणी पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून लहान लहान खड्डे करून ते पाण्याने भरून ठेवतात. सारवलेला ओटा. वारली लोकांच्या घराभोवती लागूनच 6 ते 9 इंच उंचीचे ओटा केलेला असतो. तो ओटा ते सारवतात. बसण्या उठण्यासाठी याचाच उपयोग करतात. प्रश्न 3. आकृत्या पूर्ण करा. निर्मनुष्य पाड्यासाठी लेखिकेने वापरलेले शब्द काय? तर खाई. वारली लोकांची नमस्कार करण्याची पद्धत, तर डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा कोपरा ठेवून उजवा हात उभा नाकासमोर धरायचा. कारणे लिहा. लेखिका निराश झाली तरी तिने स्वतःला सावरले. कारण लेखिका निराश झाल्या तरी त्यांनी स्वतःला सावरले कारण त्यांची त्यांच्या ध्येयावरील निष्ठा व गरिबाविषयीची तळमळ अविचल होती. लेखिका कंटाळून नाईलाजाने परतीच्या प्रवासाचा विचार करू लागली. कारण लेखिका कंटाळून नाईलाजाने परतीच्या प्रवासाचा विचार करू लागल्या कारण ज्यांच्यासाठी एवढा त्रास घेऊन तिथे गेल्या होत्या त्यापैकी कोणी तिथं आलं नव्हतं व कोणी येण्याचे चिन्ह पण दिसत नव्हतं. लेखिका आणि कॉम्रेड दळवी यांच्या वारली लोकांबरोबर होणाऱ्या सभेच्या तयारीचा तक्ता तयार करा. पाहुण्यांना झोपडीत नेलं. एकाने खोली झाडली, दुसऱ्याने हांतरली. इतक्यात काहींनी बाज आणली. जे 10-15 जण जमले होते ते ओळीने कुडापाशी हळूहळू बसले. पाठाच्या आधारे लिहा. चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना सोपे होते. स्पष्ट करा. तर वारली लोकांना चहा करायचा म्हणजे खूप मोठा प्रश्न होता. त्यांच्याकडे साखर नव्हती. त्यांना जरूर पण लागत नसे. कोणाकडे चहाची पावडर नव्हती. गावात गाय नव्हती, म्हैस नाही, त्यामुळे दुधाचा थेंब मिळणे कठीण. आणि शिवाय 3 मैलांच्या परिसरात दुकान नव्हतं, त्यामुळे त्यांना चहासारखे सामान मिळणं कठीण होत असे. या लोकांनी चहा घेतलाच तर ते बिगर दुधाचा घेत असे. दुधासाठी त्यांना रानात चरायला गेलेली बकरी पकडून तिचं दूध काढणं फार अवघड होतं. या सगळ्यामुळे चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना सोपं होतं. तुमच्या घरची चहा करण्याची पद्धत आणि वारली लोकांची चहा करण्याची पद्धत यातील फरक स्पष्ट करा. तर आमच्या घरी चहा करण्यासाठी सर्व साहित्य उपलब्ध असते. आम्ही चहा, साखर, दूध, पाणी व चहा मसाला हे साहित्य वापरून चहा करतो. वारली लोकांकडे मात्र चहाचे साहित्य उपलब्ध नसते. चहा करायची वेळ आल्यास गूळ मिळाला तर गूळ अथवा साखर वापरून चहापत्ती व बकरीचे दूध व मोठ्या प्रमाणात पाणी यांच्या साह्याने ते चहा बनवतात. वारली लोकांसाठी चहा आपल्यासाठी नाही अशी समजूत असल्याने बऱ्याचदा ते बिनदुधाचा चहा सुद्धा पितात. तर खेळूया शब्दांशी. जोड्या लावा. अ गट आणि ब गट. ब्रह्मांड आठवणे. तर इथे बघा, ब्रह्मांड आठवणे, असहाय्यतेतून भीती वाटणे, 18 विश्वदारिद्र्य असणे, कायमची गरिबी असणे, निश्चित पडणे, शांत पडून राहणे, हुरहुर वाटणे, अनिश्चिततेतून येणारी अस्वस्थता. खालील नादानुकारी शब्द लिहा. तर ढगांचा गडगडाट असतं. तसं कोंबड्यांचं काय असतं? तर कोंबड्यांचा असतो फडफडाट. पाखरांचा काय असतो? चिवचिवाट. पाण्याचा काय असतो? खळखळाट. खालील शब्दांसाठी विरुद्ध अर्थी शब्द पाठातून शोधून लिहा. तर गैरहजर, तर हजर,
उंच, ठेंगणे, भरभर, हळूहळू, अदृश्य, दृश्य, उशिरा, लवकर. उपक्रम तुमच्या जवळची झोपडपट्टी, पाडा, वस्ती, वाडी, वस्ती, तांडा, फिरत्या लोकांची पालं यापैकी शक्य त्या ठिकाणास शिक्षक किंवा पालक यांच्यासोबत भेट द्या. तेथील लोकांचे जीवन समजून घेण्यासाठी त्यांच्याशी बोला. त्या भेटीतील लोकांचे जीवन आणि पाठातील लेखिकेने अनुभवलेले अनुभव यांची तुलना करून भेटीचा अहवाल लिहा. तो वर्गात वाचून दाखवा. तुम्हाला अशा लोकांसाठी काही करता येईल का ते गटात मित्रांशी चर्चा करून ठरवा. आता आपण अर्थालंकारातील उपमा व उत्प्रेक्षा या अलंकाराचा अभ्यास करू. मित्रांनो हे सगळं वाचून घ्या व्यवस्थित. खाली उदाहरण वाचा, समजून घ्या व कृती सोडवा. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. प्रस्तुत वाक्यातील उपमेय तू म्हणजे तुझा रंग. प्रस्तुत वाक्यातील उपमान पावसाळी नभ. प्रस्तुत वाक्यातील समान धर्म सावळेपणा आणि प्रस्तुत वाक्यातील साम्यवाचक शब्द परी. उपमा अलंकाराची वैशिष्ट्ये. उपमेय व उपमान यांचे साम्य असते. हे साम्य दाखवण्यासाठी सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, गती इत्यादी साम्यवाचक शब्द वापरले जातात. दोन्ही वस्तूतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते. तिथे उपमा अलंकार होतो. उत्प्रेक्षा अलंकार. मित्रांनो हे वाचून घ्या व्यवस्थित सगळं. बघा, खालील उदाहरण वाचा व समजून घ्या, कृती सोडवा. हा आंबा म्हणजे जणू साखरच. प्रस्तुत वाक्यातील उपमेय काय आंबा. उपमान काय साखर. समान धर्म काय गोडी आणि साम्यवाचक शब्द काय तर जणू. खालील वाक्य वाचा व तक्ता पूर्ण करा. आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. उपमेय काय आईचे प्रेम. उपमान काय सागर आणि साम्यवाचक शब्द कोण आहे जणू. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. उपमेय देव. उपमान आभाळ. साम्यवाचक शब्द गत. ज्यांचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. उपमेय त्याचे अक्षर. ओके. उपमान मोती आणि साम्यवाचक शब्द सारखे. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू. तर कोण आहे उपमेय कोण आहे गुलाबी उषा. उपमान कोण आहे परमेश्वराचे प्रेम आणि साम्यवाचक शब्द काय जणू. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा तो तुम्हाला लवकरात लवकर पाहता येईल. आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ना ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. म्हणजे मी तुम्हाला लवकरात लवकर तो व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.